खूप सिव्हिअर हायपरटेन्शन झालं, म्हणजे अगदी ब्लड प्रेशर ज्यावेळेस 200च्या पुढं पण राहतं काही लोकांचं, आणि ते जे लोक मेडिसिन घेत नाहीत किंवा अनकंट्रोल किंवा आपण त्याला म्हणतो अनडिटेक्टेड हायपरटेन्शन, ह्यामध्ये काही काही एकदम सिव्हिअर मेडिकल इमर्जन्सी पण होऊ शकतात. जर मेंदूवर त्याचा जो वाईट इफेक्ट असतो, तर मेंदूला रक्तस्राव करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात, एवढ्या हाय बीपीला त्या फुटून तिथं रक्तस्राव सुद्धा होऊ शकतो. हे एक लाईफ थ्रेटनिंग, म्हणजे याच्यामुळं जीवाला धोका पण होऊ शकतो. ही एवढी सिव्हिअर मेडिकल इमर्जन्सी होऊ शकते. आणि अजून एक इमर्जन्सी जी हार्ट रिलेटेड आहे, त्याला आपण म्हणतो हायपरटेन्सिव्ह हार्ट फेल्युअर. म्हणजे हायपरटेन्शनमुळे हार्टवर खूप जास्त लोड येऊन हार्ट फेल होऊन त्याच्यामुळे फुफ्फुसामध्ये पाणी जमा होऊन पेशंटला दम लागणे, खूप जास्त दम लागणे आणि खोकला येणे आणि खोकल्यातून रक्त येणे, त्याला पल्मोनरी एडिमा म्हणतो. तर ह्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात. ही पण एक मेडिकल इमर्जन्सी आहे, हायपरटेन्सिव्ह मेडिकल इमर्जन्सी. खूप जेव्हा सिव्हिअर हायपरटेन्शन होतो त्याला आपण मॅलिग्नंट हायपरटेन्शन म्हणतो. त्याच्यामुळं कधी कधी डोळ्यांचे जे रक्त पुरवठा करणारा आर्टरी आणि वेन्स याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम होऊन अचानकच पेशंटला दिसणं सुद्धा बंद होऊ शकतं. तर अचानक ब्लाइंडनेस सुद्धा येऊ शकतो. तो तात्पुरत्या स्वरूपात किंवा परमनंट पाहू शकतो. जर लवकर ट्रीटमेंट घेतली तर ते रिकव्हरेबल असतं, नाहीतर त्याला म्हणतात मॅलिग्नंट हायपरटेन्शन कॉझिंग सिव्हिअर पॅपिलोएडिमा. त्याच्यामुळे डिटॅचमेंट पण होऊ शकते, म्हणजे त्यामुळं अंधत्व सुद्धा येऊ शकतं. तर हे एक सुद्धा एक मेडिकल इमर्जन्सी आहे ब्लड प्रेशरमुळे.